माझी तमाम मराठा बांधवांना नम्र विनंती की तुम्ही जर खास मराठ्याच्या पुढचे असले ना तर ज्यांनी आपल्या आरक्षणात माती कालवली अशा भंगार अवलादीच्या महायुतीच्या लोकांना नक्की आसमान दाखवा, यांचा सुपडा साफ करा, यांची पुंगी वाजवा जर तुम्ही खास मराठी असले तर। जय शिवराय। तर मराठ्यांनो, जरांगे पाटील म्हणते अगदी तसंच होणार। ते जे बोलले ही काळ्या दगडावरची भगवी रेग, त्याच्यामुळे याच्या ढवळाढवळ कुणी करू नका। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही थंबनेल बघितलंच की जरांगे पाटील वाजवणार महायुतीची पुंगी, आणि पुंगी तर वाजवणार, ध्यानात राहू द्या। त्याला कारण तशीच आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जरांगे पाटील यांचं जे आंदोलन चालू होतं ते सत्तेत बसलेल्या सरकारच्या विरोधात होतं। याच्यात सत्तेत भाजप हे, शिवसेना हे, राष्ट्रवादी हे, काँग्रेस हे, आणखीन कोणी याच्याशी मराठ्यांना देणं घेणं नव्हतं। मराठ्यांनी सरळ सरळ फक्त सत्तेत बसलेल्या लोकांकडे आरक्षण मागितलं होतं। जर तुमची द्यायची दानत नव्हती तर तुम्ही आमच्या आया बहिणीवरती लाठीचार्ज करायला नको होता। हा सगळ्यात महत्त्वाचा विषय मुद्दा आहे। तर गोष्टी ध्यानात घ्या। आता विषय आरक्षणाचा चालू होता, विषय जरांगे पाटलांचा चालू होता। काल परवा ते कुणाचं तरी एक आमदार केलं उभा राहिलेला आहे बबनराव लोणीकर म्हणून। हा माणूस काय म्हणतो का मतदारसंघामध्ये मराठ्यांची मतं बोटाच्या कांडीवर मोजता येतील इतकी आहेत। हा जातीवाद नाही का हो? हा जातीवाद नाही का? याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही का? मग फक्त बोललं म्हणजे फक्त मराठेच बोलतात, बोललं म्हणजे फक्त जरांगे पाटीलच बोलतात, असं का मग? या गोष्टीचा पण तुम्ही विचार करा ना। म्हणजे मराठे काय रस्त्यावर आहे का? आणि मराठे जर रस्त्यावर आले ना तर पालता भुई थोडी होऊन जाईल। मराठ्यांचा प्रत्येक गोष्टीत अपमान करायच्या गोष्टी सोडून दे। एक तर मराठे एक होत नाहीत आणि एक झाले तर उभं राहायला जागा राहत नाही। हे तुम्ही नारायणगडावर आता बघितलं असन। ध्यानात घ्या गोष्टी। समाज एक झालाय। आता बरेच लोक म्हणतात की जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे काय भेटलं? आरक्षण तर भेटलंच नाही। वाशीत सरकारनं काशी केली? मग जर जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे काय भेटलं? तर जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे भेटलं फक्त मराठा एक झाला, आणि ही एकी भल्या भल्यांना आता त्रास द्यायला लागली। मग मला सांगा तुम्ही, सगळे सरकारचे मधले पण आणि विरोधकामधले पण लोक काय म्हणते की जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा काही फरक पडणार नाही, असं तसं ह्या गोष्टी ते बोलतात। केंद्रीय नेतृत्व काय म्हणतं भाजपचं, जाट गुर्जर सारखं आम्ही मराठ्यांचं आंदोलन पण मोडून काढू। बरोबर आहे, मोडून काढता तुम्ही, पण ते जाट गुर्जर पटेल होते, हे मराठा आहे बरं का। मरा लेकिन पीछे नहीं हटा वो मराठा। ध्यानात येतं ना तुमच्या गोष्टी? ह्याच गोष्टी ध्यानात ठेवा। आता जरांगे पाटलांनी 18 तारखेला निर्णय घेणार आहे, पण मी तुम्हाला सांगतो पाडायचं त्याला पाडा। फक्त राजकारण्यांचे झेंडे वळू नका, त्यांच्या सतरंजा उचलू नका। ध्यानात घ्या, कारण हेच हरामखोर लोक आहेत जे आपल्या आरक्षणात आडवे आले होते। राजकारणी लोकांचे झेंडे उचलता उचलता एक गोष्ट ध्यानात ठेवा की आपल्या लेकरा बाळांच्या तोंडाकडे पाहून मतदान करा। कोणाला पाडा? तुतारी पाडा, मुतारी पाडा, आणखीन कोण कमळी पाडा, कोणता पाडा पक्ष, त्याच्याशी काही देणं घेणं नाही। फक्त ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला ना त्यांनाच पाडा। बर, मग तुम्ही थंबनेल पाहिलं ना, महायुतीचीच का पुंगी वाजवणार? कारण सत्तेत ते होते, आणि लाठीचार्ज करायचा निर्णय कोणी दिला? आदेश कोणी दिला? फडणवीस साहेबांनी। गृहमंत्री, त्यांच्याशिवाय पोलीस या गोष्टी करू शकत नाहीत। पोलीस आमचे बांधव आहेत, बरोबर आहे ना? मग आदेश दिल्याशिवाय लाठीचार्ज होऊ शकत नाही। जसं जालियनवाला बागेत जनरल डायरने आदेश दिला होता, तसा इथलच्या जनरल डायरने आदेश दिला आणि इथलचा हत्याकांड घडलं। लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला। मग तुम्ही विचार करा, मराठ्यांवरतीच अन्याय का? इतिहास साक्षी आहे का इतिहास मराठ्यांनी घडवलेला आहे, तरीही मराठ्यांवरती अत्याचार।
का? आणि हे किती दिवस मराठ्यांनी सहन करायचं? मग मराठ्यांना एक चांगलं नेतृत्व भेटलेलं आहे आता, ज्याचं कर्तृत्व चांगलं आहे असं नेतृत्व मराठ्यांना भेटलेलं आहे. त्याच्या पाठीमागे एक व्हा. नेत्यांबरोबर हिंडू नका, कोणाच्याही राजकीय सभेला जाऊ नका. तसा फरक जाणवतोय. नेत्यांच्या सभेला गर्दी कमी आहे, पण जोपर्यंत या सरकारच्या हातात EVM मशीन आहे तोपर्यंत धक्काच नाही त्यांना. म्हणून ते वर तोंड करून म्हणतात की आम्हाला मराठ्यांच्या आंदोलनाचा फरक पडणार नाही. ध्यानात येतं का? आता मग निवडून कोणाला आणायचं? तर जो मराठ्यांच्या आरक्षणाला पाठिंबा देईन त्याला निवडून आणायचं. तो कोणत्याही जातीचा असू द्या, जमातीचा असू द्या, धर्माचा असू द्या. आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आपल्याला फक्त आपलं आरक्षण पाहिजे. 13, 14, 15 महिने होत आले हे आरक्षणाची लढाई चालू आहे. आणि या लढाईत आपल्याला कोणी जास्त त्रास दिला त्याला पाडा. आणि याच्यात भाजपचेच लोक जादा आहेत. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलणारे लोक कोण नाहीत? भाजपचे. उदाहरणार्थ घ्या तुम्ही. तुम्हाला किती उदाहरणं देऊ मी तुम्हाला? प्रसाद लाड, नारायण राणे, रामदास कदम, किती उदाहरणं आहेत. ह्या आरक्षणाला विरोध करणारे किती लोक आहेत? हाके साहेब भाजपचेच. मग काय चाललंय? का मराठ्यांना एवढा त्रास? अरे ज्या मराठ्यांनी रक्ताचं पाणी करून हा महाराष्ट्र वाचवलाय त्या मराठ्यांना एवढा त्रास. उपरे आहे का मराठी इथं? महाराष्ट्रातले म्हणजे काय म्हणता येईल त्याला भूमिपुत्र आहेत मराठी, आणि त्यांनाच आवडा त्रास. आणि याला कारणीभूत हेच हरामखोर मराठी. तो बामदास, तोच. तो एक वकील आला होता माग, त्याला वकिलांनी काढून टाकलं होतं. असा वकील होता तो. ते बिग बॉस मध्ये जाऊन झक मारून आला. सदावर ते खालते कधीच नाही. असे लोक आहेत. टमरेल, जरांगे पाटलांनी नाव ढुलून टमरेल तेच. मग तुम्ही ध्यानात घ्या, जर अशा गोष्टी घडायला लागल्या तर मराठा समाजाने काय करायचं? मग का महायुतीची पुंगी वाजवू नये? आता तुम्ही म्हणता याच्या डोक्यावरती भगवी टोपी. आम्हाला बी कळतं, नसेल भगवा शिरावर तर बसेल पारका उरावर. आम्हाला कळतं ना. पण हिंदुत्व वाचवायचं कामच मराठ्यांनी केलं. आणि आरक्षण मागितल्यावर आमच्यात नका येऊ, ही तुमची नीती आहे का? आणि अशा भंकस नीतीला आम्ही भीक घालत नाही. आणि आम्ही आरक्षण जो आम्हाला देईल आम्ही त्याला मतदान करणार. आणि आज तरी मग आम्हाला महायुती आम्हाला आरक्षण देईन असं वाटत नाही, कारण सत्तेत असून त्यांनी 14 महिन्यात आरक्षण दिलं नाही. मग आम्ही त्यांच्याकडे का मतदान द्यावं त्यांना? त्याच्यामुळं आमचं ठरलंय, पक्क ठरलंय, सुपडा साफ करायचा. तुम्हाला सांगतो भावांनो, तुम्ही जर खास मराठ्याच्या पोटचे असले ना, ध्यानात राहू द्या. माझी तमाम मराठा बांधवांना नम्र विनंती, की तुम्ही जर खास मराठ्याच्या पोटचे असले ना, तर ज्यांनी आपल्या आरक्षणात माती कालवली अशा भंगार अवलादीच्या महायुतीच्या लोकांना नक्की आसमान दाखवा. यांचा सुपडा साफ करा, यांची पुंगी वाजवा. जर तुम्ही खास मराठी असले तर यांचे झेंडे उचलू नका, यांच्या सभेला जाऊ नका. ध्यानात राहू द्या, यांनी आपलं आरक्षण घालवलेलं आहे. यांनी आपल्या लेकरा बाळांच्या तोंडातला घास हिरावून घेतलेला आहे. त्याच्यामुळं स्पष्ट शब्दात सांगतो, महायुतीला मतदान करू नका. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आम्हाला बाकी काय घेणं होतं? आमचं कोणाला काही विरोध नव्हताच ना. मी स्वतः हिंदुत्वाचं काम करत होतो, आजही करतो. पण मग भाजपचं हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व. तसं पाहिलं गेलं तर हिंदुत्व तर बाळासाहेब ठाकरे यांचं. त्यांच्याकडून चोरलं कोणी? भाजपनी चोरलं. आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे साहेबांनी चोरली. हिंदुत्व कुठं राहिलं? हिंदुत्व आजही बाळासाहेबांसोबतच आहे.
आणि आमच्यासारखे हिंदुत्ववादी लोक आजही बाळासाहेब ठाकरेंसोबतच. त्यांच्यासारखा हिंदुत्ववादी माणूस ना जन्म झाला, ना इथून पुढं होईल, भविष्यात होणार. ध्यानात राहून द्या या गोष्टी. पटत असलं तरच व्हिडिओला लाईक करा, नाही तर सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय.